हरिप्राप्तिसी उपाय धरावे संतांचे ते पाय। येणे साधती साधनी तुटती भवाची बंधनी। संता विना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही। येणे साधती साधनी तुटती भवाची बंधनी। एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ। येणे साधती साधनी तुटती भवाची बंधनी। दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरु दास तुका मस्तक हे पायावरी। या वारकरी संतांच्या प्रस्तुत रूपी प्राप्तस्थळी वैकुंठवासी हरिभक्तपरायण शरणाप्पा विश्वनाथराव बोधने सोबदार हरिभक्तपरायण परमपूज्य परमादरणीय श्री संत मारुती महाराज कान्हेगावकर यांचे सोबदार यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त चालत असलेला हा कीर्तन महोत्सव सोहळा हरिभक्तपरायण परमपूज्य परमादरणीय महेश महाराज माकणीकर यांच्या प्रेरणेने आज त्या उत्सवातील ही कीर्तनाची सेवा दुसऱ्या दिवसाची वाटते चौथ्या क्रमांकाची सेवा आहे। श्री गुरु मोतीराम महाराजांची सेवा आहे, सद्गुरु मारुती महाराजांची सेवा आहे, गुरुवर्य सोपान काका महाराज इसतकर यांचीही कीर्तन रूपी सेवा। अज्ञान पामर बालकाखड सर्व सज्जन मंडळीच्या साक्षीने आलेली सेवा। सेवेकरता घेतलेला अभंग महान वैष्णव साम्राज्य चक्रवर्ती त्रिभुवनातलं भूषण शांतीचे पुतळे शांतीचे सागर असणारे पैठण निवासी श्रीमंत एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा अभंग असून महाराजांच्या अभंगामध्ये भगवंताच्या प्राप्तीचा एक उपाय सांगतात। सरळ सोप्या भाषेत सर्वसामान्य लोकायला कळल असा अभंगाचा उघड भावार्थ आहे। जसे सद्गुरु बुद्धी देतील त्याप्रमाणे
वेळ अभावी आपण बोलायचा प्रयत्न करू. विठ्ठल स्मरण करणं हे खूप अतिमहत्त्वाचं आहे. आणि पुण्यस्मरण पुण्यतिथी सोहळा हा कुणाचाही साजरा होत नाही. ज्याच्या आयुष्यात अशी एकही तिथी गेली नाही की त्यांनी त्या तिथीला पुण्य केलं नाही, त्यांची पुण्यतिथी. पुण्य जरी केलं नसल, पाप तर त्यांच्याकडून कधी घडलंच नाही. अशा लोकांचा असा हा पुण्यस्मरण सोहळा होतो, पुण्यतिथी सोहळा होत असतो. कुळातल्या लोकांना हे कार्य करणं अत्यंत गरजेचं असतं. कोणी पुण्यस्मरण म्हणेल, कोणी पुण्यतिथी म्हणेल, कोणी वर्ष श्राद्ध म्हणेल. मोठा पर्वकाळ असतो हा. काही काही पुनीत काळ जातात. चंद्राला सूर्याला ग्रहण आलं, ग्रहण संपताच क्षणी काही पुनीत काळ जातो, पण थोडा काळ असतो. तेवढ्या कार्यामध्ये, पुनीत काळामध्ये सत्कार्य करतो, त्या पुण्याचा कधीही क्षय होत नाही. पण वडिलांचं पुण्यस्मरण असेल, आईचं पुण्यस्मरण असेल, ज्या तिथीला त्यांचं पुण्यस्मरण होते ती पूर्ण तिथी दिवसभर पुनीत असते. सोम सूर्यादिक ग्रहणी येऊन करती पारवरणे, का माता पिता मरणे ते अंकित दिवस. पुरुषासी पर्वकाळ जन्मात घडी एक वेळ, माता पित्याचा अंतकाळ धर्माची वेळ अति पवित्र. अति पुनीत काळ असतो. त्या पुनीत काळानिमित्त हा 4 दिवसाचा कीर्तन महोत्सव सोहळा आहे. आपणच हे कार्य करतो असं नाही, अशा आधी बऱ्याच लोकांनी हे कार्य केलेले आहे. बऱ्याच लोकांचे तुम्हाला पुरावे सांगता येतील. पुरावे लक्षात घ्या. पंडोराजे स्वर्गाला गेल्यास खाली बसले, पुण्य संपलं. स्वर्गात जाईपर्यंत पुण्य, पण स्वर्गात गेल्याच्या नंतर तिथले भोग भोगायचं पुण्य शिल्लक नाही. पंडोराजे म्हणजे पृथ्वीचा राजा. भारताची राजधानी दिल्ली आहे. दिल्ली म्हणजे हस्तिनापूर, म्हणजे आज भारताचा राजा होता. स्वर्गात खाली बसला. नारदाची चक्कर गेली. हे तिन्ही लोकात फिरत होते. तिही लोकी गमन नारदा. आले स्वर्गात. राजे आपण खाली आहेत. हो नारदा, पुण्य संपलं आमचं. इथले भोग भोगायचं पुण्य नाही. काहीतरी कुळातल्या लोकाला आमच्या नावानं अन्नदान यज्ञ होम हवन करायला हवा, जेणेकरून आम्हाला इथलं एखादं पद प्राप्त होईल. नारद खाली येऊन धर्माला सांगतात, धर्मा पंडूराजानं प्रॉपर्टी संघ नेलेली नाही. काहीतरी त्यांच्या नावानं पुण्यकर्म करा की जेणेकरून स्वर्गात त्यांना एखादं पद मिळावं. धर्मानं देवाला सल्ला विचारला.
कुठलंही कार्य करायचं असेल तर धर्म देवाला विचारल्याशिवाय कुठलं कार्य करत नव्हती. अजून काही माणसं घरातल्या श्रेष्ठ व्यक्तीला, गुरुला, संताला विचारल्याशिवाय पुढचं कार्य करत नाही. नुसतं साधूच्या कानावर तरी घाली जाऊ तरी काम होते. देवानं सल्ला दिला, धर्मा लोकासाठी करायचं का बापासाठी करायचं, कर ना. देवाचा शब्द पाळून नारदाच्या म्हणण्यानुसार पंडूराजाने यज्ञ केला. यज्ञामध्ये 1000 माणसं जेवली की स्वर्गात 1 घंटा वाजायचा. शुकाचार्याला कळालं पांडवाच्या घरी यज्ञ आहे, यज्ञाला जावं. जावंय खरं, पण आपल्याला काही वार्ता नाही, पत्र नाही, कसं जावं. पुन्हा विचार आला, यज्ञाचं काम, यज्ञाला आमंत्रण बघू नये. सप्ताह चालू आहे, सप्त्याला आमंत्रणाची वाट कधी बघू नये. म्हणलं आपल्याला सांगितलंच नाही. सप्त्यात मान पान बघू नये. नसू द्या कीर्तन, नुसतं जाऊन भेट देऊन तरी यावं सप्त्यात. तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे, संत चरण भावे रे घावया. चला जावं. निघाले. जात असताना विचार करू लागले, यज्ञ आहे, साधेच्या घरी नाही, पांडवाच्या घरी यज्ञ आहे. जगाचा मालक तिथं राबतोय, द्वारकेचा राणा, का जाऊ नये आपण. जायचं हे खरंय, पण न जाणो तिथं गेल्यास एखादा म्हणला महाराज मनानंच आला तर. समाज हा दोही कोणीही बोलत असतो. येईनं गेलं की सहज माणसं म्हणतात सत्याला काय करायचं, मानपान त्या महाराजाचं काम याचं नव्हतं का. आले न मानपान बघता पुन्हाही कोणी म्हणतात मनानंच आले हो, कोण बोले. ऐसा हा लोकी कदा राख. म्हणून शुकाचार्यानं रागोस्वरूप घेतलं. पोपटाच्या रूपानं पाकशाळेत बसले. यज्ञाची आहुती संपली की पंगत बसले. एक अन्नाचा शीत उचलला. मुखामध्ये शीत घेतल्याबरोबर रोज 1 घंटा वाजत होता. स्वर्गातला घंटाच थांबला. घन 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 घंटे वाजायला. शूक खाय एक शीत, घंटे वाजते अनंत. धर्म उठले देवाकडे गेले, हात जोडले. भगवान आज काय चुकलं की म्हणले आमचं, काय झालं धर्म. रोज 1 घंटा वाजत होता म्हणले, आज घंटाच थांबला. देव म्हणले धर्मा येडाच असतो, हे कसं काय. आणि झाली यज्ञाची सांगता म्हणले, तुझ्या एका कुळाचा उद्धार नाही, आज सगळ्या कुळाचा उद्धार झाला. कोणीतरी एक महात्मा जीवन तृप्त झाला म्हणले आज तुमच्यात. एक जरी महात्मा जीवन तृप्त झाला, कोटी कुळाचा उद्धार झाला. संत मुखे देता अन्न, कोटी कुळ्या उद्धरण. धर्म म्हणले देवा कोण महाराज आहेत आम्हाला दाखवा तरी. हातात धरलं, पंक्तीनं फिरू लागले. महाराज कोण्या पंक्तीला बसले. देव दाखवू लागले धर्मा. ते बघते महाराज तिथं बसले. दावी तसे
तुझे व्यासाचा नंदन, डावितसे खून आत्माराम. ते महाराज तिथं बसले. कोण जाणे कोणा घडी उपासना. कोण येते या रूपानं या कार्यात, कोण जेवून तृप्त होत आहे, कसा आपल्याला फायदा मिळतो, कोण जाणते. एवढे टाळकरी आहेत. दिसायला जरी आपल्याला टाळकरी दिसत असते, पण कोण अधिकारी याच्यात, श्रोते आहेत, कोण अधिकारी आहेत, कोण जाणते. दिसते टाळकरी, पण महाराज म्हणले तुका म्हणे सखे माझ्या माझ्या कोण जाणे कोणा घडे उपासना. महेश महाराज टाळ घेऊन उभे आहेत नाही. प्रभू तुम्ही महिषाची मूर्ती, प्रत्यक्षात महिषाचा अवतार आहे आपल्याला. त्यांच्याच वतीने आजची सेवा आहे. विठ्ठल सेवेकरता घेतलेला अभंग काय सांगतो. आपणच कार्य करत नाहीत असं नाही, याच्यापूर्वी बऱ्याच लोकांनी हे कार्य केले. एकट्या पंडूराजाचा उद्धार झाला नाही, सगळ्या कुळाचा उद्धार झाला. म्हणून आजचे असे कार्य करावं. असं वडिलांचं पुण्यस्मरण आमच्या माऊलीनं थाटामाटात भव्य स्वरूपात. उपकाराची फेड नसते, हे उपकाराची आठवण आहे, पुण्याचं स्मरण आहे. काय म्हणतात महाराजाच्या अभंगात, भगवंताच्या प्राप्तीचा उपाय सांगतात. हरी प्राप्तीसी उपाय. कोणाला उपाय सांगतात? खास कोणाला अंतकरणातून भगवंताची आवड आहे अशा लोकांना महाराज देवाच्या प्राप्तीचा उपाय सांगतात. कोणालाही देवाच्या प्राप्तीचा उपाय सांगत बसले नाही. खास ज्याला देवाची गरज आहे त्याला सांगा. कोणाला देवाची गरज आहे? अन्नावा 4 वर्ग पडतात: पामर, विषयी, मुमुक्षु, मुक्त. पामराला देवाशी काही घेणं देणं नाही. पामर हे पामरच. पशुतुल्य जीवन जगत असतो त्याला पामर म्हणायचं. खाऊ नाही ते खाते, पिऊ नाही ते पिते, जाऊ नाही तिकडं जाते, करू नाही ते धंदे कर, वाटल तसं स्वैराचारानं जीवन जगत असते, त्याला म्हणावं पामर. फक्त खोक माणसाचं आहे, मधातली वृत्ती सगळी पशुची. पामर असं लक्ष. पशु काय पाप पुण्य जाणते. दुसरा वर्ग असा आहे विषयी. पामराला देवाची गरजच नाही, त्याला सांगत बसले नाही. विषयाला गरज आहे का? हाही त्याच्यासारखाच आहे, पण धोंड्यापेक्षा विटकरणार. निषिद्ध कर्म भोगले काय, विहित कर्म भोगले काय. विषय जरी बाकी वाईट वक्त खात नसेल, पण चांगलं चुंगलं खाचा नाद आहे, एवढं तर खात. विषयी म्हणा. तिची राहणीमान तशीच असते, खाणं पिणं तसंच असतंय, वागणं तसंच, बोलणं त्याचं तसंच असते. नाकाव माशी बसू देत नाही.
हा विषयी आहे माणूस, विषयाची लालूच आहे. याला देवाची गरज नाही, याला विषयाची आवड आहे. तुळशीदासाचा दृष्टांत लक्षात घ्या. तुळशीदासाला किती विषय आवडली सुरुवातीला. पाऊस कळाला नाही, नदी कळाली नाही, रात्र कळाली नाही, भिंतीवरला साप कळाला नाही, काही प्यार नव्हतं, फक्त त्याला विषयी प्यारा, त्याला म्हणायचं विषय. विषय. पुन्हा वैराग्य झालं तुळशीदासाला, पण सुरुवातीला वैराग्य नव्हतं. नवीन प्रपंचात पडले, विषय आवडला. असो, सर्वांना विषय माहिती आहे तुळशीदासाचा, सांगत बसत, त्याला विषयी म्हणावं. चौथा वर्ग आहे मुक्त, तो देव झालेला आहे. चौथियाच्या ठाई आगा काहीची करणी नाही, मुक्त वर्ग आहे, तोच देव आहे. देवाची गरज कोणाला आहे? मुमुक्षाला. मुमुक्षु कोणाला म्हणावं? ज्याला देवाची गरज आहे त्याला मुमुक्षु म्हणावं. हा मुमुक्षु आहे. किती देवाची गरज आहे? निस्ती देवाची गरज नाही, अति देवाची गरज आहे. निस्ती आवड नाही, अति आवड. पाणी सर्वांनाच आवडत आहे, पण आवडण्यात फरक आहे. पाणी आवडतंय, आवडण्यात फरक आहे. काही माणसाला जेवत असताना घासाला पाणी लागते, काही माणसाला जेवण झाल्यास लागते, पण काही लोकांना जेवण झाल्याच्या नंतर 2 तासाला पाणी लागते. आयुर्वेदामध्ये आलं आहे, जेवण झाल्याच्या नंतर 2 तासानं पाणी प्यावं. आवडत आहे पाणी, पण फरक आहे आवडणे. बेंडकुळीला पाणी आवडत आहे, पाण्यातही राहते, बाहेरही राहते. विरळ्याला पाणी आवडत आहे, विरळा पाण्यात बी राहतो, बाहेर बी राहतो. मगर पाण्यातही राहते, बाहेरही राहते. पाणी आवडत आहे मगरला, मधी राहते, बाहेर राहते. खेकडा पाण्यातही राहते, बाहेरही राहते, आवडत आहे पाणी. कासव पाण्यात राहते, बाहेर राहते. पानकोंबडी आवडत आहे पाणी, पण फरक आहे, पाण्यात बी राहते, पाण्याच्या बाहेर बी राहते. पण माशी एक अशी आहे, पाण्याच्या बाहेर अर्धा क्षणही राहू शकत नाही, इतकं तिला पाणी आवडतं. पाण्याच्या बाहेर काढल्याबरोबर ती प्राणच सोडती. महाराज म्हणतात, जीव जिते जीवना संगे, मत्स्य मरण त्या वियोगी. किती पाणी आवडत आहे माशीला, पाण्या वाचून ती जीवन जगू शकत नाही. जितकं माशीला पाणी आवडत आहे, तितका मुमुक्षाला देव आवडत आहे. विठाला असा मुमुक्षु वर्ग महाराजाकडे आला. महाराज, आमच्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती करून घ्यायची, आम्हाला भगवंताच्या प्राप्तीचा उपाय सांगा. मनुष्य जन्म हा भगवंताच्या प्राप्तीसाठीच आहे. देवे दिला देह निजात्मप्राप्ती लागोनी, देवे केले मनुष्य योनी. एवढा जे 3.5 हाताचा मुडदा भगवंतानं बनवलाय, कशासाठी? विठाल आऊट हात का मानव देह,
परिचय नाही माझा. कमल मुख राम भजन को दिया, आउटा हात का मानव दिय अल्लाह ने तुझ दिया. कशासाठी दिला? खाया पिया सुख से सोया नहा जमाना खोया. खाया तंबाखू खाया, अन्नमय जेवण आहे, खावा अन्न. पिया काय मदिरा पिया नाही, जल आहार दुग्धाहार सेवन करावं, नोहे ब्रह्मरस सेवन करावं. कमलमुख राम भजन को दिया. भजनासाठी देवप्राप्तीसाठी हा देह आहे. या जन्माला आल्याच्या नंतर जोपर्यंत आपण भगवंताची प्राप्ती करून घेत नाही तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये सुख विसरून जा. कितीही आपण सायास करत असतो, लाठास करत असतो, सुखाटस सुख नाही. काही माणसं प्रपंचात सुख मिळावं म्हणून अट्ठास करतात. महाराज म्हणले कितीही अट्ठास कर संसारामध्ये प्रपंचामध्ये सुख विसरून जाय. नाराज दिसायले काय म्हणला महाराज, लग्न झाले की आपल्यासारखा राजा आपणच आहे म्हणलं. लग्न व्हावं. आता लग्न होणं या काळात अवघड आहे महाराज. लोक परेशान आहे. ज्याची झाली त्याची झाली. करून घ्यायचं असेल दोघं असं साधू संताला धरून राहा. माणसं लय बायोडाटा पाहिलीत मुलाचा, पूर्ण रिपोर्ट पाहत. आता तर मुली मिळणं खूप अवघड आहे. मुलीची संख्या कमी झाली आणि मुलाची संख्या जास्त झाली. पूर्वीच्या काळात सोयरी जातीवर होत होती, कुळ पाहायची. आता जातीचं आहे असं म्हणणं. आता आंतरजाती व सोहळे व्हाले. आता जातीवाद परमार्थात आलाय. पूर्वी राजकारणात होता, पण आता राजकारणातून बी इकडं आलाय. परमार्थात जातीवाद उतरला आता. पण चांगल्या माणसानं सावध राहा. आता ज्या त्या समाजाचे कीर्तनकार, ज्या त्या समाजाचे टाळकरी, ज्या त्या समाजाचे मृदंगे, फक्त अभंग दुसऱ्या समाजाच्या महाराजाचा सल्ला. महाराज तर म्हणले तुका म्हणे नो हे जाती सवी काम, ज्याचे मुखी नाम. म्हणून या लोकांनी या ओव्यांप्रमाणे महाराज हे विश्वत माझे घर म्हणू नका. का? आपला भेद नाही गेला. विठाला काय सांगतो, मुलीची संख्या कमी आहे, मुलाची जास्त आहे. म्हणून विवाह सोहळे होणे खूप कठीण झाले. आता एक दिवस तर असा येणार आहे, गावात दौंडी पिटिणार आहेत लोक. फलाण्या पाटलाचा मुलगा मारुतीला जाना सोडला हो, दौंडी पिटी नाही. त्यासाठी सावध राहा. विठाला झालं लग्न सुखी आहे, आनंद झाला म्हणला मला. बरेच 2 वर्षाचा आनंद व्यक्त करतो. नाराज दिसाले. एकदा लेकरू झाले की ताण मिटला. झाला मुलगा. 10-12 वर्षाचा काळ गेला, लेकरू मोठं झालं. नाराज दिसायला. मुलगा मनावाशे मार्क घेणं म्हणला मला. घेतले मार्क, आनंद झाला, पेढा वाटायला लागला. संपला आनंद. दुखी दिसायली. आता मुलाला नोकरी लागणं म्हणला मला. नोकरी लागली की जमलं. लागली नोकरी, पुन्हा पेढे वाटायला लागला. आनंद झाला. 2 वर्षाला भेटला. दुखी दिसायली. मुलाचं लग्न व्हावं म्हणलं. आपण मोकळा झालो. एकूण दुखून सोयरे धायरे कोणी घालून मला झालं लग्न मुलाचं. आधी हे असं लग्न होईना म्हणून दुखी. आता मुलाच्या लग्नासाठी दुःखी होता. झालं लग्न मुलाचं. बरं 1-2 वर्षाचा काळ गेला.
नाराज दिसायला. एकदा मुलाला मुलगा झाला की आनंदच झाला म्हणून. पुत्र सुखाची अपेक्षा होती, आता नातू सुखाची अपेक्षा लागली. झाला नातू, आनंद झाला, पेढे वाटले. पुन्हा 2 वर्षानं भेटला, नाराज दिसायले, आता दुःखी दिसायले. अवघड झालं म्हणलं आम्हाला. अरे काय झालं? सून भाकर घालणं म्हणलं आम्हाला. महाराज म्हणजे भगवंत सोडून मनुष्य जन्माला आल्याच्या नंतर इतर कितीही अट्टासकर प्रपंचात सुख विसरून जाय. करीसी देवा विना करीसे देवा विनाश अवघी होईल निराश. तृष्णा वाढवेसे बहुवस कधी सुखास न पवस. सुख विसरून जा. जोपर्यंत भगवंताची प्राप्ती करून घेत नाही तोपर्यंत सुख प्राप्त होत नाही. महाराज म्हणले आपुला तू एक देव करुणी घ्यावा तेने विन जीवा सुख नोहे. त्याच्याशिवाय सुखच नाही. अति गरज आहे महाराज देव प्राप्त करून घेणं. अति आवश्यक आहे. काही गोष्टी आवश्यक असतात, काही गोष्टी अति आवश्यक असतात. काही गोष्टीची अति गरज आहे, काहीची गरज आहे, काहीची अति गरज आहे. काही अति आवश्यक आहे, काही अनावश्यक आहे, काही अति अनावश्यक आहे. काही माणसं दूध पितात, आवश्यक का अति आवश्यक. हॅलो, आवश्यक पाणी, हां नुसतं आवश्यक नाही अति आवश्यक आहे. पाण्यापेक्षा दुधापेक्षा पाण्याची अति गरज आहे. तर काही माणसं अनावश्यक पाणी पितात, काही
काही माणसं अत्यानावश्यक पेतात, तनतन करीत रानात जाऊन डबा घेऊन जातात. वापशील शाश्वती. पाणी अत्यावश्यक आहे. एक ग्रस्त म्हणला 6 तास बसून राहतो म्हणला श्वास न घेता. श्वास न घेता 6 तास तू बसून राहशील, पण घरात कोण ठेवील? श्वास अत्यावश्यक आहे. मागच्या 2 वर्षाखाली श्वास न मिळाल्यामुळं माणसं दगावली. ऑक्सिजनची अति गरज आहे. नुसती गरज नाही, अति गरज आहे. माईची गरज आहे का बायकोची गरज आहे? बायकोची. हा, असं दोयकून कशी मान हलवायची? माईची आणि बायकोची. दुधाची आवड आहे, पाण्याची गरज आहे. दूध कोणी पिईल न पिईल, पण पाणी प्यावंच लागतंय. अशी माईची गरज आहे, बायकोची आवड आहे. कोणी करील अथवा न करेल, कोणी 2-2 करेल, पण माईची गरज आहे. मातेशिवाय जन्म नाही, अति गरज आहे. अशी भगवंताची अति गरज आहे. किती गरज आहे अति? भजन करा सांगतो. विठ्ठला दृष्टांत सांगत जाऊ. मोठी नदी होती. मोठी नदी, अर्धा किलोमीटर त्या नदीचं पात्र पार करून पलीकडे जायचं. अलीकडच्या तीरावरून पलीकडच्या तीराला रण पार करण्यासाठी नावाचं पात्र होतं. नाव पैल तीराला नेणारी पाण्यातून एक नाव आहे. अलीकडच्या कडेला 5 व्यक्ती बसलेली होती, पण 5 व्यक्ती 5 नमुन्याचे होते. एक शिक्षक होते, त्यांना पलीकडे ड्युटीला जायचं होतं. एक वकील होते, त्यांना वकिली करण्यासाठी पलीकडे जायचं होतं वकिलाला. एक शेतकरी होते, त्यांना पलीकडे शेती करण्यासाठी जायचं होतं. एक डॉक्टर होते, त्यांना पलीकडे डॉक्टरकी करण्यासाठी जायचं होतं. एक शास्त्री होते, शास्त्रीला पलीकडे जायचं होतं. प्रवचन कीर्तन त्यांचं असेल. हे 5ही माणसं नावामध्ये बसली. आता अर्धा किलोमीटर रन पार करायचं आहे. मध्ये बसल्या बसल्या चर्चा करायला लागली. काय काम आहे? वेळ घालण्यासाठी चर्चा चालायला लागली. ती चर्चा करीत असताना नावाड्या संग चर्चा करू लागली. गुरुजी म्हणले नावाड्याला, काय नावाडे, शिक्षण वगैरे काय आपलं? नाही गुरुजी, आपलं काही शिक्षण झालेलं नाही. बालपणापासून हेच करतो. माणसं पलीकडे न्यायचे आणायचे, पोटासाठी काम करायचं, आपलं उदरनिर्वाह. काही शिक्षण नाही, सही हे नाही, आडवी रे काहीच लिहिता येत नाही. जन्माला तुम्हाला आडवी रेख देखील लिहिता येत नाही. काय उपयोग आहे तुमच्या जन्माचा? जन्म तुमचा वाया गेला. वाईट वाटलं त्या नावाड्याला. जाऊ दे बा म्हणला, वाय आता काय गेला तर खरीच की. डॉक्टर होते, डॉक्टर म्हणू लागले, काय नावाडे, कोण्या रोगावर तुम्हाला औषध गोळी द्यायचं काही कळते का नाही डॉक्टर? डॉक्टरनं विचारल्यास त्यानं सांगितलं, आम्ही त्यातली PhD केलीच नाहीत, आम्हाला काय कळलं कोण्या रोगाला काय औषध द्यायचं ते. एका रोगावर तुम्हाला औषध द्यायचं कळना, जन्म तुमचा वाया गेला. जाऊ द्या म्हणला. नाराज झाला. शेतकरी होता. त्या शेतकऱ्याने विचारलं, तुम्हाला काही जमीन वगैरे आहे का नाही? म्हणले, आपल्याला गुंठाभर रान नाही.
काहीच रान नाही तुम्हाला नाही. मग शेती करायचं काय कळतंय का नाही म्हणले शेती करायचंही ज्ञान आपल्याला नाही. जन्म वाया गेला म्हणला तुमचा, तर जमीनही नाही आणि शेती करायचं तुम्हाला ज्ञानही नाही, तुमचा जन्म वाया गेला. जाऊ द्या म्हणला बाया काय करा. वकील होते, वकिलाने विचारलं एखादी तुम्हाला केस लढवायचा दिमाग आहे का नाही. कधी भांडणाचाच प्रसंग आला नाही म्हणला. आपल्याला केस लढवायचा काही संबंधच नाही ना, आपण शाळा काही शिकलो नाही, कुठली वकिली करायचं ज्ञान नाही, थोडाही तुम्हाला त्याच्यातला विचार नाही म्हणला, ज्ञान नाही, तुमचा जन्म वाया गेला. जाऊ द्या म्हणला. नाराज झाला. शास्त्री म्हणू लागले नावाडी तुम्हाला एखादा गीतेचा श्लोक येते का नाही. आम्हाला एकही श्लोक पाठ नाही म्हणले, आम्हाला श्लोकही येत नाही. जन्मात येऊन एक तुम्हाला श्लोक देखील पाठ नाही, तुमचा जन्म वाया गेला. जाऊ दे म्हणला. सगळ्याच्या म्हणण्यानं नावाडी नाराज झाला. बोलत 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 नाव अर्ध्या गंगेत आली. पाणी खूप आहे. एक मोठा धोंडा होता गंगेतून वर आलेला खडकाचा, तो आनेदार होता. बोलत बोलत कशी ती नाव धोंड्याला टिचली, ते नाव फुटली. भळभळ भळभळ पाणी आलं नावत. नाव पाण्यानं भरायला लागली. जवळजवळ अर्धी नाव भरली. अर्धी नाव भरल्यास ते नावाडी म्हणू लागला, गुरुजी मला शिक्षण नाही, माझा जन्म वाया गेला. डॉक्टर मला गोळी द्यायचं कळना, जन्म माझा वाया गेला. वकील साहेब मला वकिली करायचं कळना, जन्म वाया गेला. शेतकरी मला शेती नाही, शेती करायचं कळना, जन्म वाया गेला. शास्त्रीय गीतेचा श्लोक मला येत नाही, माझा जन्म वाया गेला. माझा जन्म वाया गेला ते जाऊ द्या म्हणला, पण आता तुम्हाला पवा येतंय का नाही. ते म्हणले आम्हाला पवा येत नाही, आता तुमचा जन्म वाया. नाही तरी जन्म गेला. सांगतो तुम्हासी बाजारी नाही तरी गेला जन्म वाया. आता जन्म वाया गेला.
आता इथं काय महत्त्वाचं आहे? डॉक्टर की महत्त्वाची आहे, मास्तर की महत्त्वाची आहे, शेती महत्त्वाची आहे, वकिली महत्त्वाची आहे का शास्त्री की महत्त्वाची आहे? आता इथं काय महत्त्वाचं आहे? इथं फक्त पोहणं महत्त्वाचं आहे. पवा येत असेल तर वाचतोय. तसं या देहाला आल्याच्या नंतर देव प्राप्त करून घेणं अति महत्त्वाचं आहे. देव आपला नाही करताल तर सुख विसरून जा. तेने विन जीवा सुख. काय करावं लागेल महाराज? आता आम्हाला देवाच्या प्राप्तीसाठी उपाय, आम्हाला उपाय सांगा. महाराजांना सांगितलं, खास तुम्हाला अंतःकरणातून देवाची प्राप्ती करून घ्यावं असं वाटत असत, हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. संत महात्म्यांची शरणांगती स्वीकारा, निश्चित तुम्हाला देवाची प्राप्ती होती. कोण्या संतांचे आम्ही पाय धराव महाराज? आम्हाला देवाची प्राप्ती होईल. संत कोण आहेत? आम्हाला संताची ओळख करून द्या. आम्ही कोणालाही संत म्हणतो, कोणाच्याही मागं लागतो, कोणाच्याही पाय धरतो. संत कोण आहे? म्हणजे महाराज कोणाच्याही मागं लागत बसले नाही तुकाराम महाराज, आणि कोणालाही संत म्हणत बसले नाही. मोजक्या लोकांचं महाराजांना दर्शन घेतलं, 2-4 महाराजाच्याच पाया पडले. इतर कोणापुढं महाराज झुकलेच नाही. आपण कोणालाही महाराज म्हणतो, कोणाच्याही पाया पडतो, कोणाची शरणांगती स्वीकारतो. तुकोबारायकडे पहा. पहिलं दर्शन घेतलं शरण शरणजी हनुमंत, मारुतरायाचं दर्शन. दुसरं दर्शन घेतलं नमा माझे गुरुराया महाराज दत्तात्रेया, दत्तात्रेयाची शरणांगती. तिसरं दर्शन घेतलं म्हणून ठेविली पायडोई, ज्ञानोबारायाचं दर्शन घेतलं. आणि चौथं दर्शन शरण शरण एक नाता पायी माता ठेविला. इतर कोणापुढं महाराज झुकले नाही. काय आमचे आचार्य असतील? महाराज म्हणे आम्ही यांनाच प्रणिपात करत. विठाला चारी महाराजही तसेच होते. महाराजांचा अधिकार आहे तसा. मारुतीराय काय अधिकारी होते? मारुतीरायासारखं भजन कोणाचं नाही, मारुतीरायासारखा आचार कोणाचा नाही, मारुतीरायासारखा अधिकार कोणाचा नाही. झाडाचा पाला खाऊन भजन केलं, निष्काम भक्ती अनपेक्ष. आचारही तसाच होता, सुचिर दक्ष. भजन सोडून कशालाच प्राधान्य नाही, पहिलं भजनाला प्राधान्य. उदासीनो, उदास वृत्तीनं जीवन जगलं. म्हणून त्याच्यापाशी व्यथा नाहीत. गत व्यथा. कुठलं कार्य करावं असं नव्हतं, कुठं घर बांधावं कधीच वाटलं नाही. सर्वारंभ परित्यागी. अर्जुन असा कोणी भक्त आहे का सांग? अंतरंग भक्त पै माझा, यो मद भक्त समी प्रिया. मारुतीरायाचं जीवन. म्हणून शरण शरणजी हनुमंता. दत्तात्रेयाचं जीवन तसं उदास वृत्तीचं जीवन मान. केवळ समाजासाठी अवतार कलियुगात दत्तात्रेयाचा. ज्ञानोबारायाचं जीवन जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. पुष्कळ महाराज लोक होऊन गेले माऊलीच्या आधी, माऊलीच्या नंतरही झाले असतील, आजही झाले असतील आणि इथून पुढेही होतील. ज्ञानेश्वर महाराजांना जो समाजावर उपकार केला तो कोण्याच महाराजाला जमला नाही. मागे अनंत भक्त Oh
मागे अनंत भक्त झाले, पुढेही भविष्य बोलिले, परी निवृत्ती ज्ञान देवे सोपाने सोडविले अपार जीवजंतू. किती लोकांचा उद्धार केला. ज्ञानेश्वर महाराजांना जो समाजाचं काम केलं ते कोण्यात महाराजाला जमलं. आपल्यावर बहिष्कार टाकून दिलता. मेन मालकानं बहिष्कार टाकला. आपल्या धर्माचा मेन मालक वेद आहे. वेदानं बहिष्कार टाकला. वेद अत्यंत कृपणू झाला, परी तो तिही वर्णाकारणे. वेद पाहण्याचा अधिकार ब्राह्मणाला होता, क्षत्रियाला होता, पण शूद्राला अधिकार नाही. तेही ब्राह्मणाच्या घरात भांडण लावलं. ब्राह्मणानं क्षत्रियानं वैश्यानं वेद पाहावं, पण त्यांच्या बाईला वेद पाहायला अधिकार, वेद पाहण्याचा अधिकार नाही. वेदानं अधिकार दिला नाही. इथं भांडण लावलं, इथं भेद केला वेदानं. सर्व ज्ञान ब्राह्मणाकडेच गेलं महाराज. सगळी ब्राह्मण मंडळी नाकातच घुमायचे, तांकन तुंपन दोनदाच करायचे. भीतीवर लाई चोन खंटरानं मारणार, खटरानं म्हण के. उपकार केला ज्ञानेश्वर महाराज. समाज दूषित दिसला माऊलीला. समाजाला विचारलं का दूषित बसले तुम्ही. समाजानं सांगितलं माऊली आमच्यावर मेन मालकानंच बहिष्कार टाकला. दुनियानं टाकावं पण मालकानं टाकू नये. मालकानं जवळ धरा, काम झालं. 2 मुली शेजारच्या गावच्या या गावात दिल्या. तर वाटत ते गाव लागलं, पण तो चोरांबा का मोरांबा. चोरांबा दिल्या का नाही की बघा धरा तात्पुरत्या दिल्या. त्याच्यातल्या एका मुलीचा जर लाड होता, सर्वजण लाड करायचे. सासू लाड, सासरा लाड, देरभाई लाड, नंदा जावा लाड. घरचे लाड करायला लागले की शेजारी पाजारी गाव लाड करायचं. सगळ्यांना बाई बाई बाईच म्हणायचं ते. पण ज्याच्यासाठी नांदायला आली होती ते तोंडाकडे बघत नव्हतं. दुनियानं वाबा करून काय उपयोग आहे. दुसरी मुलगी, तिला सासूचा सासरवास, सासऱ्याचा सासरवास, देराबायाचा सासरवास. नंदा तर बोरीच्या चिलाट्याच होत्या. गाव जाच करायला लागला. आज दुपारची भाकर उद्या दुपारा खाला मिळायची. डोक्याला लावायला तेल मिळायचं नाही 8-8 दिवस. अंगाला साबण नाही, कपड्याला सोड्या नाही. गंगेला धुणं धुवायला गेल्याच्या नंतर शेजारीन म्हणत होती एवढा जात असल्यास काय पडला असं नाण्यात. आज दुपारची भाकर उद्या दुपारा खाला मिळते. सगळ्या घराचा जाच आहे, काय पडला असं नाण्यात. दुसरी ती म्हणली आत्याबाई तुम्ही म्हणता कोणला. म्हणजे तुलाच म्हणायले. ती म्हणली आत्याबाई आज दुपारची भाकर मला उद्या दुपारा मिळू द्या हरकत नाही. सगळ्या घराचा जाच असू द्या हरकत नाही. आमचे मालक संध्याकाळी बाजाराहून येता येता 2 किलो जिलबीचा पुडा आणतात. मराय भूक लागल काहीला 2 किलो जिलबी खाल्या. दुनियानं बहिष्कार टाकू द्यावं, मालक जिलबी खाऊ घालायला आहे ना. पण इथं तसं नाही. मेन मालकानंच बहिष्कार टाकला. मालक वेद मालक आहे. ज्ञानोबाराय म्हणले असं आहे का. हो रसू द्या वेद. आम्ही त्याच्या बाला धरिले, वेदा भावा
धरिले कंठी. वेदाचा बाप कोण आहे? भगवान परमात्मा. वेद अनंत बोलिला. काही माणसं पुष्कळ बोलतात पण तात्पर्य थोडंच निघत. वेद पुष्कळ बोलला पण वेदाचा सारांश भजन आहे. अर्थ तुकाची साधिला. विठोबाशी शरण जावी निज निष्ठा नाम गावी. ज्ञानोबारानं सार काढला. घाला माळण करा भजन. इथं भेदच नाही केला. कोणी या यारे यारी लहान थोर याती भलत्या नारी नर. करावा विचार न लगे चिंता कोणाची. संस्कृताची गाठी उघडून ज्ञान दृष्टी. अन केली शे मराठी गीता दे. मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुखाळू करे. घेणे देणे सुखाची वरी हो दिया जगा. सगळ्याचा सार काढला ज्ञानोबारानं. समाजाला वाटला ज्ञानदेवा सार सोजविले. भजन रामकृष्ण हरी सर्वात भारी महाराज. सगळ्याचा सार आहे. म्हणून ज्ञानोबारायपर्यंत कानं फुकून घ्यायची परंपरा होती. इतर कोण्या संप्रदायाचं सांगत बसत नाहीत पण आपल्या वारकरी संप्रदायामध्ये आता कानं फुकायची परंपरा नाही. आता काही कोणी फुकितात. बरेच महाराज लोक कानं फुकितात पण कानं फुकायची परंपरा वारकऱ्यात नाही. काय माणसं बोलवायची अंगा वस्त्र झाकायचं. काय त्याच्या कानात म्हणून जाते त्याला ऐकू येईना. सगळं झाल्या म्हणून केली का गुरु? हां केले. काय दिला मंत्र? सांगू नको म्हणले. कोणा यार तुला ऐकू आलं नाही म्हण. कानात मंत्र सांगाय काय? चोरीचा माल हे येड्या का काय? तो का म्हणे नाही चोरीचा व्यापार. आठवा विसार नेनो फुंको कान. आता नो हे एकांतीचे ज्ञान. ज्ञान देवा सार सोजविली. हा ज्ञानोबाराय सोपकार म्हणून ठेविली पायडुई. कोणाही साधूच्या पाया पडत बसली नाही. आपण कोणालाही साधू म्हणतो तर कोणाच्या पाया पडतो. कोणाला संत म्हणावं तर त्याचे पाय धरल्याबरोबर आम्हाला देवाची प्राप्ती होईल. संत कोण आहेत या जगात? कीर्तन करतात म्हणले ते संत आहेत का? कितीही तत्वज्ञान सांगतील महाराज. देव जीवन कितीही माणसं शिकवते. देव जीवन शिकवणारे संत नाहीत. देव जीवन निर्माण करतात ते संत आहेत. विठ्ठल कीर्तन करशी तरी कीर्तिवान होशी. गावात नाही परिसरात नाही जगात कीर्ती होईल. कीर्तिकार झाले म्हणजे संत आहेत का? काय कीर्तन आहे म्हणले? कीर्तन की ऐकल्याबरोबर माणसाचं डोकंच मोकळं होते. बुद्धीची कला आहे त्यांच्या ज्याच्या त्याच्या समाजाला पटवून देण्याची. संत नाही. नवती ते संत करिता ते संत करिता कीर्तन. सांगता पुराण न होती संत. पुराण सांगू लागले संत नाही. म्हणजे संताची लेकरं आहेत. लेकरं संताचे संत होतील शाश्वती नाही. करिता कवित्व न होती ते संत. संताचे ते आप्त न होती संत. नाथ महाराज संत होते पण हरिपंडित संत नाही झाले. आणि संत जर असते तर हरिपंडिताला नाथ महाराज संत कळाली असते. काशीला रुसून गेले नसते. संत कोणला म्हणावं? निळोबाराने एका प्रमाणात संत बसवले.
तेच संत तेच संत ज्यांचा हेत विठ्ठल, त्याला म्हणावं संत. आमचे गोरोबा काका संत होते. काय भजन, किती भजनावर प्रेम. पोटासाठी काम करावं लागतं, इतकंच पोटे पण लय परेशान लागते. इती एवढी पोट केवढा तयाचा बोबाट, या पोटा कारण आहे गा. झालो पांगीला, घर सोडायला येते पोट नाही, देश सोडायला येते पोट. बरेच लोक दुसऱ्या देशात आहे, इकडं आईवडील गेले तरी तिकून फोनवर सांगायले विधी करून घ्या, तिकून आल्या चिल्लर देतो. का लांबेले? पोटानं लांबेले. एवढं पोट खराब आहे. तो का म्हणे पोटी केली विटंबना, दिन झाला जना किंवा बाकी. पोट आहे, पोटासाठी भजन नव्हतं त्यांचं. पोटासाठी काम करायचं, माती आणायची, चिखल तोडवायचा, पण भजन काम करत करत करायचे. कामामध्ये काम काही म्हणा राम राम. भजनात तल्लीन झाले. पत्नी पाणी टाकायली गाऱ्यात, महाराज चिखल तोडवायली ते गारा. लेकरू रांगायले अंगणात, पत्नी सांगायली धनी दृष्टी असू द्यावी बाळावरी. ते लेकरू रांगत रांगत आलं. यांना स्मरण नाही, त्या लेकराचं कुठं स्मरण नाही. मारली चिखलात. महाराज शिवडी लेकरावर, मांस रक्त चिखल एकच. चिखल तुडविता नाही देह स्थिती, आठविता चित्ती पांडुरंग. पत्नी आली पाणी टाकायली, लेकराचे पाय वर दिसले, चिखल लाल दिसला, दणकन गाडगाद. देवाला शिवा सुरू केल्या. काळ्या इट्याच्या पांड्यात मया लेकराचा गुत्ता काढा, मोडं बसू दे देवाचं, देवाला शिवा. महाराज वृत्तीवाले गरजा झाला. पाहिलास का? माझ्या भजनात विक्षेप झाला तुझ्या गर्द्यामुळं. लेकरू मेलं त्याचं कर्म उडवलं, भजनात विक्षेप झाला ह्याची काय? भजनी विक्षेप त्याची पैमरण. लेकरू मेलं परवा नाही, भजनात विक्षेप झाला ही परवा आहे. लेकरू प्यार का भजन प्यार? हॅलो, आपलं कसं आहे? देव प्यारा मारा. कीर्तनला येता येता ठेस लागली आणि होरबडून पडलं. घरी कळालं, म्हणू लागले तुम्हाला कीर्तनला जाऊ नका, आपल्याला धार्जन नाही ते कीर्तन कशाला जावं. बसलं घरी, पुन्हा ये ना म्हणलं. महाराजाचं भजन. पत्नी तरी बोलती, राग अनावर झाला, काठी घेतली आणि माराय निघाली. पत्नीनं सांगितलं तुमच्या काळ्या इट्याची शपथ आहे, माझ्या अंगाला हात लावतात. गरकन महागारी फिरली जाय बोमलं. माझ्या देवाची शपथ घेतलीस काय? बंद आहे का तुला बोलणं? कोणाची पत्नी, कोणाचं लेकरू, हे कोणा पसारा निर्माण केलं पण ना माहिती. दिलं सोडून. देवासाठी लेकरू त्यागलं नवल नाही, देवासाठी पत्नी सोडली. आपण पत्नीसाठी देव सोडून, किती फरक आहे आपल्यातून संतात. देव सोडला. ज्यांचा हेत विठ्ठल तेची संत, ह्याला म्हणावं संत. नो हे स्वतःचा देह तोडायची वेळ. पत्नी बोलना, महाराज बोलनात पत्नीला, म्हणून पत्नी 8 दिवसाला महाराजाकडे. क्षमा असावी महाराज, रागामध्ये बोलू नये ते बोलले, देवाची शपथ घेतली, क्षमा असावी. कोण आहे मला तुम्ही नाही बोलल्यास? मी सर्वस्वाचा त्याग करून मी तुमच्याकडे आले, तुमचं पाणी ग्रहण केलं. आता या जगात मला कोण आहे तुमच्याशिवाय? महाराज म्हणले ते मलाही कळायले, माझ्याशिवाय या जगात तुला कोणी नाही, पण माझ्या पांडुरंगाशिवाय या जगात मला कोणी नाही. याची काय वाटे? तू देवाची शपथ घेतली, भगवंताशिवाय मला कोणी नाही. पत्नी हुशार होती, बापाला बोलून घेतलं, बाबा आमच्या गोरोबाचा संसार मोडायची वेळ आली, वंश वाढल, धाकटी बहिणी ती देऊन टाका. लगेच सोयरीक लावली, लगेच लग्न लागलं. नवरी वाटला होता वळी सासरे बुवा म्हणाले, जावाय बापू पहिली जशी लेक सांभाळली तशी हे बी सांभाळा, तुम्हाला विठोबाची शपथ आहे.
महाराज म्हणजे पहिली का भाकर घालणं गेली का, दोघीशी सारी खे सांभाळावी. तिला हिच्यासारखं वावरायला लागली. ती म्हणाली का बोलत नाही. तिनं सांगितलं देवाची शपथ घेतली, ते आता बोलत नाही, त्याला देवाचा पिसा आहे. कसं बोलत नाही बघ, मिनिट उद्यापासून संसार लावते. बऱ्याच महिलांना मालक संसारला लावली महाराज. बऱ्याच महिलांनी. जो पुरुष बाईच्या ताब्यात आहे त्याला संसार घडत असतो. पण जी बाई पुरुषाच्या ताब्यात आहे त्याला परमार्थ घडत असतो. महाराज म्हणतात ते टाळ्या हरी धर्म त्यासीच घडे रे ज्याचे स्वाधीन भाग. भाग म्हणजे पत्नी. ज्याच्या स्वाधीन पत्नी आहे त्याला परमार्थ घडतो. पत्नी स्वाधीन असावं. बाजूला एकूण दोन पत्न्या झोपल्या, मधात महाराज आहेत. दोई बाजू दोई जाया मध्ये गुरुबाची शया. मध्यरात्रीचा प्रसंग आहे. दोन्हीकून दोन पत्न्या झोपल्यात. पत्न्यानं महाराजाची झोपीत हात आपल्या छातीवर घेतली. शेव आला, पाहिलं असं आपले हात पत्नीच्या अंगावर. आपले हात असून आपल्या पांडुरंगाची शपथ पाळीत नाहीत. हात काय करायचे. तोडी येले कर आणि साठी. पत्नीचा त्याग केला नवल नाही देवासाठी, स्वतःच्या देहाचा त्याग केला. कोणासाठी. देवासाठी. ज्यांचा हित विठ्ठली तीची संत. हेला म्हणावं संत. अशा संत महात्म्याची भेट या काळात होणं खूप दुर्मिळ आहे महाराज. जगात सगळं काही भेटत पण संत भेटत नाही. महाराज म्हणले संत आहेत आम्हाला भेटले. भेटले संत तर कळणं दुर्लभ आहेत की हे संत आहेत म्हणून. भेटत येईल पण संत कळत नाही. कळाली तर त्यांची सेवा घडणं दुर्लभ. घडली तर मनासारखी घडणं दुर्लभ. मनासारखी झाली त्यांची कृपा होणं दुर्लभ. झाली कृपा तर ती कृपा टिकवणं दुर्लभ आहे. इतके संत सोपे आहेत का. नाही म्हणला महाराज आम्हाला संत भेटले, संत कळाले. 50 वर्ष झालं म्हणला मी त्या महाराजाच्या संगतीत आहे, पायाला धरू नये. पण देवाची प्राप्ती अजूनही नाही हो म्हणला. देव स्वप्नातही नाही. 50 वर्ष झाले साधूच्या पायाला लागून तरी तुला देवाची प्राप्ती नाही. त्या अर्थी ज्या साधूचे पाय धरलेस एक तर ते साधू नसावं म्हणून तुला देवाची प्राप्ती नाही. नसल तर जे पाय धरायचे ते पाय धरलेली हुकावत. दोन्हीपैकी काहीतरी झाले. नाही म्हणला संत आहे. पाय धरायचे हुकलास. पाय म्हणजे कोणते पाय. हे पाय नाही. ह्या पाया कोण पडणार. बरेच लोक महाराज लोकांच्या पाया पडतात. येतात पाया पडतात. मान डुलू डुलू कीर्तन ऐकतात. इतकं कीर्तन ऐकतात की त्या महाराजाला वाटा आता हे देवच होते काय केवढी मान. कीर्तन झालं की फडं फडत होतर फडके ते घेतो तो समोर. वाटत लागले की म्हणायचे लय महाराज बोललं र. बोलले म्हणणं बोललं र म्हणतो. दुसरं म्हणतं टिबल लावून बोलू लागलो. तिसरं म्हणतं या हिरवठीलाच लागलो होते का जनावर हे का काय. चौथं म्हणते जाऊ दे त्याचा धंदा असेल काढता मागता. घातलं धंद्या. कोण पाया पडत नाही. महाराज म्हणले हे पाय नाही. हरे प्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. ते कोणते. संती सांगित
संती सांगितले ते केले जतन. कोणते पाय? साधू संत ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने चालले. साधू संतानं जे मार्ग सांगितले ते मार्ग टिकून ठेवणे. संती सांगितले ते केले जतन, नाही आज्ञा त्यांची केली उल्लंघन. कधीच त्यांची आज्ञा आम्ही उल्लंघन केलं नाही. आम्हाला बरेच लोक सांगू लागले, कशाला त्या महाराजाच्या नादी लागतो, मतांतरा नाही दिला. काय केलं मग? हृदय धरिले श्री हरीचे चिंतन हो. काय एवढं? येथे आली ओ याची निज कार्य. येथे आलो तर त्याच्यासाठी. पाय कोणते? हरिप्राप्ती शिवपाय धरावी संतांची ती पाय. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे चाललं की आपोआप देवाची प्राप्ती होती. तेने भेटे देव विठाल त्यांच्या म्हणण्याप्रमाणे साधू संताकडे देव प्राप्तीचं साधन जबरदस्त आहे महाराज. म्हणून साधूचे पाय धरा. जबरदस्त साधन आहे. मी नेहमी सांगतो, कुठलीही गोष्ट साध्य करायची असेल तर साधन करावं लागेल. साधन केल्याशिवाय साध्य होत नाही. त्या लेकराला काहीतरी साध्य पाहिजे म्हणून ते रडण्याचं साधन करते. साधन आहे. साध्य वस्तू करायची, साधन करावं लागेल. साधू संताकडे साधन आहे. आता काही माणसं आरोग्यासाठी साधनं करतात. आरोग्यासाठी आता रामदेव बाबाने एक पतंजली योग काढला, प्रकाशित आहे. आज गरज आहे योगाची महाराज. योगासन करणं गरज आहे. प्राणायाम योगा करावं. माणसं खूप सुखावले. आता या काळात एवढं अति झाले, प्रत्येक घरोघर योग आहे महाराज. आता माणसं सहज जरी बसायचं असेल तर योग आसनात बसतात. आता हे असं साधं बसणं हे सुखासन म्हणायचं. हे बघा ते अर्ध पद्मासन. हे बाबा बसले अर्ध पद्मासन. दोन्ही पाय असे घालणे, पूर्ण पद्मासन आहे. असं नाही ते. काही वज्रासन करतात असे, काही शीर्षासन करतात, खाली म्हणून कवरी पाय शीर्षासन. काही गर्भासन करतात, हे पाय इथं घ्यायचे ना असे फिरायचं गर्भासन. काही बेंडूकासन करतात, काही सस्यासन करतात, काही हास्यासन करतात. हे योग असते करावं. काही मंडूकासन करतात. आता आम्हाला गरज आहे त्याची, शुगरवाल्याला मंडूकासन. सर्व आसनाचा राजा सांगितलाय सर्वांगासन. हे सगळे आसनाचा राजा आहे. सर्वांगासन हे कशाचे आसन आहेत? हे आरोग्य प्राप्तीचे योग आसन आहेत. तसं देव प्राप्तीचं एक आसन आहे. कोणाला झापत असेल तर करून बघा. देव प्राप्तीचं आसन ते कोणतं आसन आहे? आसन. आस जीवनात आसच नाही, चित्ती नाही, त्याचा पांडुरंग दास. आयसे भक्ताचे घरी कामी न सांगत. साधू संतापाशी भगवंत सोडून कुठलीच आस नाही. आस व्हाव जरी वाटली तर महाराज म्हणले हीच व्हावी माझी आस, आणि जन्मोंजन्मी असत नाही. हे देव प्राप्तीचं जबरदस्त साधन आहे. विठाला हे साधू संताकडे साधन आहे. अशा संत महात्म्याची शरणांगती स्वीकारली आपोआप देवाची प्राप्ती होते. तेने भेटे देव आपोआप. महाराज साधूशिवाय देवाची प्राप्ती विसरून जाय. सत्संगती वेगळी जाण, तात्काळ पावावया माझे स्थान. अनेक नाही साधन सत्य जाण उद्धवा. संता विना प्राप्ती नाही
आईसे वेद नीती ग्वाही. साधूशिवाय देवाची प्राप्तीच नाही. रामायणात वर्णन नाही. प्रभू रामचंद्राचं लग्न ठरलं. महेश महाराज झाली सगळी लग्नाची तयारी. लग्न मंडपात आली. दोघांच्या मधात ते धोतर आडवं धरलं. काय म्हणतात त्याला? दोघांच्या मधात का धरतात? लग्न होईपर्यंत एकमेकाचा चेहरा देखील पाहायचा नाही. आता काय आधीच बघून आली ती द्या सोडून. काही काही माणसं त्याच्यातून बी असं करून बघत आहे. झालं लग्न. काढला ते अंतरपाठ. काय विधी असते ती ब्राह्मणानं मंत्र म्हणले, अक्षता टाकल्या, विधी झाली. आता काय असतंय? विसरले काय? हार घालायची. ब्राह्मणानं सांगितलं, प्रभू घाला सीतेला हार. सीता आई साहेब खुज्या आणि पाटावर होत्या. प्रभू रामचंद्र उंच होते आणि चौरंगा उभे होते. आई साहेब खुज्या होत्या, पाटा होते. आलमख हार घाल म्हणला गाड्या. शेते घाला रामाला हार. हार वर केला, मान खाली. तिथून वरी हातभर रामोच. वाका खाली सीतेला हार घालायचा. प्रभूनं सांगितलं, कोण बामण आहे म्हणे मला वाका म्हणते ती. आपण वाकणं आपण वाकत नाही. सीतेनं ऐकलं. राम एक वचनी. आता राम वाकत नाहीत. मी रामाला हार घालू शकत नाही. मी रामाची होत नाही, राम माझे होत नाही. जन्म तर माझा रामासाठी. शोक करायला लागली सीता. अंतःकरणातून तळमळ करते. फडफड फडफड अंतःकरण होतंय. वाऱ्यासारख्या सीता आई साहेब हलाल्या. टपटप घाम गळतोय. प्रभू का मला अंतर देतात? काय माझे गुणदोष करून आले म्हणून मला अंतर द्याला? माग जन्म घेतले मी तुमच्यासाठी. आज जन्माला आले असेल तुमच्यासाठी आणि पुढे जन्म घ्यायचे असतील तर तुमच्यासाठी. तो दृष्टांत आपल्या बसवावं. आज आपण आलो असतो तर देवासाठीच आलो. संसार कराय नाही. विठाला पुढेही जन्म घ्यायचे असतील तर देवासाठीच घेईन मी जन्म. सीताई साहेब हलतात. ते कोण लक्ष्मण आले. दादा इथं असं हेकाडेपणा जमत नाही, वाकावं लागत आहे. एवढे लोक आलेत. बडे बडे ऋषी आहेत, राजे लोक आहेत. लग्न लागल्याशी जेवून जाणार आहेत. स्वयंपाक वाढायला आहे. रामाच्या लग्नात का स्वयंपाक साधा होता का? काय त्या चपात्या होत्या महाराज, घोटानं खाच्या. भाताचे नमुने ते 108 भात होते. ते 116 चटण्या होत्या. त्या बघा त्या चटण्या. वरण तर फुरका मारला की शेंडी त्याटच होती. काय ते स्वयंपाक रामाच्या लग्नातला. हे आपल्या आचारी का चपात्या करतात का महाराज? पूर्वीच्या काळात महिला पीठ घ्यायचे गावोगाव. आता महिला पीठ घेणार आमच्या घरीच कोण नाही म्हणते. हे लोक चपात्याला आचारीला येतात. ते आचारी चपाती करीत नाही, चपाता एवढा मुंडा घेतो. असं झुलू झुलू दाटत आहे. तोंडातली तंबाखू हातानंच फेकत आहे. कोणाला हातावर घेतले की इतरो किती चपाती. आश इकून एकदा की इकून एकदा. गुडघे इतकी चवड झाली की मधल्या खोलीत उचलून येतात. कडबा कात्राच्या कात्रीनं रात्रभर भजण्याचे पोट कुटकुट कुटकुट. हे तांब्या की लाग पडाय. काय तो स्वयंपाक रामाच्या लग्नात. लक्ष्मणानं सांगितलं, प्रभू विलंब करू नका, वाकावं लागतं. प्रभूनं सांगितलं, लक्ष्मणा भाऊ झालास अविद्येत. येतं नाही हे माग. दादा वाका का न वाका मला पाया पडू द्या आणि अविद्येला जाऊ द्या. सगळं बाजूला सारलं आणि प्रभूचे पाय धरले लक्ष्मणानं. पाय धरतात क्षणी म्हणले, वहिनी हीच संधी म्हणले. लक्ष्मण पाय सोडिनार. प्रभूला वाटलं लक्ष्मण माझ्यापेक्षा हेकाडी.
आपण म्हणावं उठ, लक्ष्मणा उठ, लक्ष्मणा उठ, लक्ष्मण उठणार. म्हणले हाताला धरून उठू, असे वाकायला लागले. लक्ष्मणा उठ, लक्ष्मणा उठ. लक्ष्मण म्हणला वहिनी बघ बघ म्हणून सगळ्या लोकांना टाळ्याच वाजल्या. झरारी पंक्ती म्हणले झालं काम, द्रष्टांत संपला. सीतेचं नातं प्रभू संग जुटलं. कोण जोडलं? लक्ष्मणानं. जसं रामाचं सीतेचं नातं लक्ष्मणानं जोडलं, तसं जीवाचं ब्रह्माचं नातं जोडण्यासाठी संत लागत. संताविना ऐसे वेद देती वाई, येणे साधते साधने. हे साधन हाताळलं की याच्यात सगळे साधन आले. आता कोणतंही साधन करायची गरज नाही, सगळे साधनं ह्याच्यात आले. आता जप करीत बसू नका, अनुष्ठान करीत बसू नका, उपवास करीत बसू नका, नाही होम हवन करीत बसू नका, होत्या टाकी तेल तांदूळ जाळीत. आता एकच साधन आहे संत सेवा, याच्यात सगळे साधन. एक मुलगी मातेला म्हणत होती, माय मला नातं जोडायचे, मला नातं जोडायचंय. माय तापली, कमी नातेत का तुला? नातं जोडायचंय, नातं जोडायचंय. मी माय आहे, तो बाप आहे, चुलते आहेत, चुलते आहेत, कमी नातेत का? भाऊ आहेत, भाऊ हे नाते नाही. मग मला सासू सासऱ्याचं नातं जोडायचंय, मला देरा भायाचं नातं जोडायचंय, नंदा जावायचं जोडायचं. म्हणजे काय करायचंय? उघडच आहे की आता कुठंतरी लग्न करायचं म्हणल्यावर वर पाहिला, जुळली सोयरी, काढली तारीख, झालं लग्न. लागलं लग्न, हार गाठले, होम हवन झाला, पाणी ग्रहण झालं. ते गाडगं वाजवीत आली, आजवर होती आमची आता झाली, असंच म्हणतात की झालं. बस एक नातं जुटलं. कोणतं? नवऱ्याचं नातं जुटलं. एक नवऱ्याचं नातं जोडायला एवढा खटाटोप करावा लागला. पत्रिका, मंडप, मुळं, आचार्य, स्वयंपाक, काय एवढा पसारा आहे ते एक नातं जोडायला. एक नवऱ्याचं नातं जोडा एवढा खटाटोप. मग आता सासऱ्याचं नातं जोडायला दुसऱ्या पत्रिका काढावं लागतात. एका नात्यात सगळे झाले. येणे साधती तुटते भवाची, म्हणून एका जनार्दनी संत पूर्ण करीते मनोर. साधू इच्छाच काही शिल्लक ठेवत नाहीत महाराज. काय आपली इच्छा आहे? पूर्ण इच्छा संत महात्मे आपली करतात. पूर्ण करीते मनोर, येणे साधते साधने, तुटती भवाची बंधने. विठोबा
धरावे संताचे ते पाय धरावे संताचे ते पाय येणे साधते साधन येणे साधते साधन येणे साधते साधन धरावे संता अपशब्द गेले असतील क्षमा असावी. सद्बुद्धीचे सद्विचाराचे असतील गुरुमौलीचे समजून ग्रहण करा. करविली तैसी केली कटकट वाकडे का नीट देवदानी झालेली सेवा खरी का खोटी. देवाला माहीत गुरु महाराजाला माहीत आली भागाती करीतो तुझी उच्चारितो ज्ञानेश्वरी माऊली